नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर कालपासून अचानक माझी तब्येत जास्तच खराब व्हायला लागली. सर्दीने ही जास्त झाली आहे. आता जायला दवाखान्यात. पुरी बी आताच घरीच आहे, ती दीदीची घरीच आहे. आज शनिवार बी हाफ डे म्हणून घरी राहिलं. तर रात्री काय झालं माहिती का, तर मी आली ना त्या दिवशी यांनी जेवण बनवलं ना, तर तेल उघडं होतं. तर 3 दिवस झाले तेल उघडं होतं. आणि त्याचं काय आम्ही कालवून वगैरे करत होतो. ह्यांनी विचारायचं ना म्हणला की बाबा कालवून करतोय मी, तेल ते ओतू का नको. त्यांनी विचारलं बी नाही. मटणाचं कालवून ते केलं. आणि ना माझं एवढं डोकं जाम झालेलं ना, एक तर आल्या जाताना बी बघ सकाळपासून उठल्यापासून काम आणि त्या पाण्यात कामं करण्याने माझं डोकं एवढं जाम होतं ना, मला क्लासमध्ये मला जमत नव्हतं. तर मी आली तरी बी माल बनवला कसा तरी गडबडीत. आलं ब्लाऊज बी शिवला. माझं डोकं अजून जास्त जड झालं. मला काय सुधरा बी. तर त्यांना म्हटलं तुम्ही करा आज काय बोला. तर त्यांनी उघडी आहे किटली, बाबा विचारायला तर पाहिजे की बाबा किटली उघडी आहे, तेल वापरू का नको. विचारलं नाही, कालवून केलं. आणि माझ्या ध्यानात नंतर आलं. मी आत गेली भाकरी करायला आणि माझ्या ध्यानात आलं मग की तेल उघडं होतं. मी त्यांना विचारलं तेल ह्या किटलीचं तेल वापरलं. तर हो म्हणलं. तर त्यात काय झालं, दीदीला एक मटण दिलं त्यात खायला. आणि आधीच मी घाबरती, माझं बीपी झालं. मी चिवडी चिडलेली ना, म्हणलं माझ्या पुरीला काय झालं ना, मग मला सोडणारच नाही म्हणलं त्यांना. कारण की त्याने एक तुकडा तरी खाल्लाच ना त्यातला. एक तर आमच्या घरात घटना घडलेली आहे. माझ्या सासूनं बघितलं की नाही, कालवण उघडं आहे, त्यात उंदीर पडलेला, माझ्या दिराला खायला दिलेला, त्याची डेट झाली. त्यामुळे माझ्या काळजी लागते. माझ्या पुरींच्या बाबतीत मी कुणावर विश्वास ठेवत नाही. कुणावर म्हणजे कुणावरच नाही. मी माझ्या ह्यानीच करणार. माझ्या घरात खरं सांगते, माझ्या घरात व्यवस्थित काहीच नाही आहे. माझ्या घरात एवढी उंदरं आहे ना, ती तिनं चुकून खाल्लं आहे ना, एवढी माणसं खाते ते. मग काय तर चला त्यांच्यावर सोडलं आहे, काय होईल ते होईल, पुढं बघूया आपण. तर चला आता आज घरी येतं तिला म्हणलं पोहे बनव. मला ना रात्री माझा बीपी वाढला का काय माहिती, रात्री बी मला कसं तरी झालं. तर आता जाते दवाखान्यात, पोहे वगैरे खाते. तिला म्हणलं तिथे हातचे पोहे बनव, खाते आणि जाऊन इंजेक्शन वगैरे करून येते. त्यांना म्हणलं आज तुम्हीच काम करायला, मला कसं तरी झाले. बघा आता एक्झाम आला आणि माझी तब्येत खराब झाली. असंच होतं माझं. एप्रिल मार्च आला ना की मला तब्येतच खराब होती. बघा जर मी उठलं आहे बघा. नाही तू आता हिचं पेपर नाही का अगं गावाला काय मे मध्ये जाऊया ना, एप्रिलपर्यंत खतम होतं. एप्रिलच्या पण आता पुढल्या महिन्यापासून तर तू आहे घरात, मला थोडा आराम तर भेटेल ना. चला आता ना पटापटा जरा दात वगैरे घासते, म्हणजे नाश्ता करून घेते. जिरं नाश्ता करायला बघा दीदीने पोहे बनवले ती. अजून पसारा काय उचलला नाही, तिथंच खायला बसलोय आम्ही. द्यायचं अंगणी जामीन. हे गोधडी टाकू का मी पण उचलते, थांबते. घेतला का त्याला लाव, टीव्हीला लाव चांगलं काहीतरी बघायला. या सर्वांनी नाश्ता करायला. हे बघा पोहे बनवले दीदीने, चाय, आणि मम्मी बघा नाश्ता करते. दीदी बी आणि बघा गाणी लावली टीव्ही मध्ये. त्या नाश्ता करा. बघा मम्मी भांडी घासते आणि पाणी भरते. हे बघा मम्मी भांडी घासते आणि मोटर लावली पाणी भरायसाठी. आणि बघा शिरो झोपलाय कसा. आमचा नाश्ता झालाय, आम्ही आंघोळ केली. आता मम्मी फक्त राहिली आंघोळ करायची, बाकी मम्मी कामं करते. दीदी कपडे धुती. हे तू तोंड लावल दीदी, जीवाला लागल, कापल जीव. मोटर घे ओढून इकडं मोटर. चल मी जाते, उरक लवकर. तर चला जाते मी दवाखान्यात, घेते एक इंजेक्शन कणकणीवर. माझ्या सगळी ती चिव आली का ग. हा पाणी गुडघ्याने किती ऊन लागतंय ना बाहेर. ऊन जास्त वाढलं, आजारी पडलं की मग पांढरं जास्त होतं.
कमी व्हायला लागले एकदम थकल्या चल्ली वर यायला लागलं त्यात सर्दी बी लई बघा मंदिरात आलं बघा मंदिरात आलं हा आहे ना बरोबर ते बघा बरं चाललं ते बघा चाललं चला बरं दवाखान्यात गेलो होतो इंजेक्शन घेतलं चालले गेलं नाही फिरत नको बसायला होणार आहे ना म्हणले डोकं गरम झालं माझं तर बघा आता तिनं पिलं या तर मग आपण दोघीच पिणार तिनं पिलं या आपण दोघी पिणार मग मी छास आणलाय दिवसात तर डॉक्टरनीला विचारलं तिच्या बाबतीत असं असं तिनं हे केलंय तर डॉक्टर बोलले देवाची माफी मागा त्या डॉक्टरलाही माहिती आहे आम्ही देवा ही करतो म्हणले देवाची माफी मागा आणि देवाला बोला काय चुकलं असेल तर क्षमा करून म्हणून बोललं चालते तसं काय नाही स्वामींवर सोडलं या स्वामी आहेत बघणार तिला स्वामींचं एवढी भक्ती करते तर स्वामी तिला काय धक्का लागू देणार आहे का काहीतरी असेल नाही का नाही तिच्यावर लईच हे होत आहे बघते जरा तिचं बी बाहेरचं आणि तिचं बाहेरचं बी बघितलं आहे आम्ही पण काहीच सांगत नाही आहे का नाही काय माहिती तिच्याकडे सगळं अचानक घडतंय चला या आली जरा इंजेक्शन मारून आराम करते तेव्हा दिदी चिवीला सांगितलं या कांदा वगैरे काप म्हणजे भात बनवून आपल्याला डाळीचं आणि काय बनवायचं आहे का असं नाही की आता व्हायला लागलं गेल्या आपण गावापासून आलो पण बघू आपण तर या बघा सर्वांनी जेवायला डाळ भात बनवला आहे टमाटे चटणी आहे जेवून घेते पडते म्हणजे गोळ्या खातल्या जरा BP वाढलाय सांगितलं डॉक्टरने प्रवासाने हे होतं मला तर या जेवायला तर बघा आता गोळी खाती आहे हिची तयारी चालली आहे क्लासला चालली आहे टीव्हीचा आवाज कमी कर का हा हे छान वाटतंय काळ्या हे सुट होतं पप्पांना फोन लावते ते येणार आहेत घरी लवकर म्हणलं जेवून येतो बाहेरूनच आज सुट्टी आम्हाला क्लासला म्हणजे निवांत बसली जरा झोपते म्हणजे बरं वाटतं मला त्याला इंजेक्शन मारायला येणारे डॉक्टर कधी येतात वाट बघतोय आम्ही कसा झोपलाय बघा उठला की निस्ता दमवतो निस्ता चावत असतो चला गोळी खाऊया कडू तर एवढी असते ना मग तोंड आताच कडू झालंय तर गोळी बघा ना तोंडात ना आताच फिरायला लागली वाकायला आले का झालं मला ए मधनं कुठं जाते खात्यात काय ए देवा गोळ्या सण नाही म्हटलं का बीपीची गोळी दिली ना त्यात तिनं तोंड ना एकदम कडू झालंय माझं झालं का आणि पेपर नीट लिहा बा पेपर चालू आहे क्लासमध्ये नको तुझं तुझा ना तिचा प्रश्न आहे तो बघा मीठच खाते BP वाढायला लागलाय मीठ खाते पण तोडायला चव नाही ना म्हणून दे एक टमाटा दे ना खायला मला जरा गाय टमाटा एक दे ना दोन खायला मला काहीतरी खा वाटले हा चटणी खाते ना तर उरकच जात खराच आणि गाडी खराब झाली ना बनवायची आहे ना म्हणून बघा ही मेहंदी लॅपटॉप मध्ये काढत तिला म्हणलं बंद कर जरा आडवी पडते थोडा वेळ चाय प्यायला लागली
तर चिवून चाय बनवलं आणि पेटीस आणले. तरी चिवून तू काय आणले? भजी पाहिजे एकच आणली, मिक्स नाही आणली. चाय तर बघा आधी पडली, स्वयंपाक बी करायचं अजून हिंमतच नाही उठायची. तिचं पेपर बघा झोपायचे नाटकं चालली, नोटंकी येईल. 3 घंट्याचं म्हणजे मी आता 3 वाजता जाणार ते पूर्ण 9 वाजता त्याला 3 घंटे म्हणते. 2-3 घंटे वाचवणार आहे. कौन है? पिक्चर हॉल में सिगरेट अलाउड नहीं है. हेलो इंस्पेक्टर, ये मीनामणि सर है. कलश में क्या जलाया है? मेरे पगड़ों के भूत हम इसमें लेकर आए. हाँ, के भूतों के साथ जब ये लड़ाई करेंगे तो इन्हें मोक्ष मिल जाएगी. आपसे किस गधे ने ऐसा कहा? अभी दिखाती सर, मैंने उन लोगों के साथ सेल्फी भी ली है, देखिए. पिक्चर चला बघा. बघा जरा झोपलेली जरा बरं वाटायला लागली. कशी चेहरा झालाय बघा, काय अवतार झालाय माझा. चेहरा पुरा सुजलाय. आणि आज आमची मीटिंग आहे, मीटिंगला बोलवलंय मला. मी अजून गेली नाही. 7:30ला जायचं होतं पण तब्येत एवढी खराब आहे, थोड्या वेळाने जाईल. मग आलं स्वयंपाक करेन. पोरींना तरी काय सांगायचं, स्वयंपाक पायांना उठवायला एवढी अवस्था बेकार आहे. तरी चिवून भात घातला एक. दीदी गेली भाजी आणायला. तरी असतो उद्या काय करते थोडाफार काम. मी जाऊन येते मीटिंगला. चला रक्त पिचन उचलते सर. मी चालली बाहेर आणि मम्मी डोकं विचारते आता आणि दिवा लावलाय. शिरू झोपलाय नाही, तो बसलाय. मी विचारली तर झोपलाय नाही. बाबू आहे छोटासा. आता नाही त्याला डोळे लाल आहे. आतमधलं जीव गरम. बघा आता मीटिंगला चालली आहे. तर नाही जावं तर परत म्हणजे काय वरडत नाही किंवा काय नाही, पण काम आहे जरा त्यामुळं जायचं आहे. आलं ना म्हणलं जेवण बनवू बरं. चला तर जाऊया आपण. बघा आता मीटिंगला चालली आहे. तर नाही जावं तर परत म्हणजे काय वरडत नाही किंवा काय नाही, पण काम आहे जरा त्यामुळं जायचं आहे. आलं ना म्हणलं जेवण बनवू बरं. चला तर जाऊया आपण. या पोरींना पीठ म्हणून ठेवलंय. भाजी कापून घेते. स्वामींची गाणं लागली. चला उरकते जेवण पटापटा. अजून आलंच नाही. गाडी रिपेअरिंग करायला गेले. चेहरा बघा किती काळा झाला. हे बघा मम्मी चपाती लाटती. रिमोट इकडं देत असती ही. आणि इकडं रिमोट नाही, तू रिमोट इकडं दे. जास्त बोलू नकोस. मी बसली आहे. दे इकडे दे. मेथीची भाजी आणि मेथीची भाजी कालून आणि चपाती केली. ती पोरींना लय आवडतं. त्या दोघांची चालली मस्त. या सर्वांनी जेवायला पाहिजे. तर बघा आता सर्व जेवण वगैरे झालं. पुरी गेल्यावर झोपले. मी बसले पिक्चर बघत. कधी कधी तरी पिक्चर बी बघू वाटतो ना. आज गोळी वगैरे खाल्ली आणि टी व्हीवर बसली. चला आता झोपते. शूट काय एवढं व्यवस्थित केलं नाही 2 दिवस. आणि तब्येत खरंच लई बिघडली माझी. कारण माझी BP वाढलेली. मला वाटलेलंच BP वाढले असेल. त्यामुळं मला असं ना हृदय माझं हे झालं. माझं हृदय असं उडलं होतं. त्यामुळं ते चला बरी झाली ना मग व्यवस्थित झाली. गुड नाईट सर्वांना. आणि व्हिडिओ कशी वाटली एक वेळा यायचे ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण की लई नाही शूट केलं. शूट तर लई केलेलं आहे पण सर्व ते ह्याच्यातली माणसं म्हणून जास्त टाकले नाही.
आणि जेवढे जेवढे माझे आहेत तेवढेच टाकते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते बी व्हिडिओ मी शूट केलेले पाठवते. तर कमेंटमध्ये सांगा. गुड नाईट.